मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। यापूर्वी आंदोलनाने उत्तर दिलं होतं तुम्ही। आता जरांगे पाटील मुंबईमध्ये पोहोचले, तुम्ही मुंबईला मोर्चा वगैरे काय काढणार आहे? महाराष्ट्रामध्ये ओबीसी जोडो अभियान, ओबीसी संघर्ष यात्रा, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा या टायटल खाली आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करणार आहोत हे मी सांगत आलोय। पण आम्ही एक जण कोणतरी केलाय आणि आपण तिथं जायचं अशी भूमिका कधी घेतली का? आम्ही आता तरी घेतलेली नाही। आम्ही आंदोलन करणार आहोत ना, पण कधी आणि काय स्वरूपात? 2 दिवस थांबा, आम्ही वेळोवेळी बोलतोय। मुख्यमंत्र्यांचं स्वागत करताय, एवढ्या झुंडीनं लोक आले, एवढ्या गाड्या झाल्या, हवे जाम झाला, कायदा सुव्यवस्था मुख्यमंत्र्यांना नाही जमत का? हे बघा, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा, रॅली काढण्याचा, रॅली काढण्याचा, परत उपोषणाला बसण्याचा अधिकार आहे। पण आताच जे काही न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत, आता गणपतीचा उत्सव डोळ्यासमोर ठेवून, त्या ग्राउंडची कॅपॅसिटी डोळ्यासमोर ठेवून, मुंबईतल्या रस्त्यांची रहदारी डोळ्यासमोर ठेवून काही निर्देश दिलेले आहेत। लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे। याच्या अगोदर लाखोंचा जनसमुदाय अनेक आंदोलन महाराष्ट्रात झालेली आहेत ना, त्यामुळे तुम्ही लोकशाही विरोधी मुख्यमंत्री वागू शकत नाही। पण या गोष्टीची कल्पना आहे, बीड ज्या पद्धतीने पेटलं, बीडमध्ये जी विस्फोटक परिस्थिती निर्माण झाली, ती परिस्थिती मात्र मुंबईमध्ये होऊ शकते, हे मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो। यापूर्वी सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाच्या वेळी